नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जेव्हा विद्याधर आनंदीला धमकावतो आणि म्हणतो की हे पग मी निंबाळकर घराण्याची राख केल्याशिवाय राहणार नाही आणि बाप लेकामध्ये मात्र मी आता हे दरी निर्माण करणार म्हणजे करणारच, तेव्हा आनंदीला फारच राग येतो. आनंदी म्हणते की खबरदार, तुम्ही मात्र आता ह्या काही विष कालवण्याबद्दल बोलतात तर ते मी जिवंत असेपर्यंत कधीच होऊन देणार नाही. तुम्ही कधी कोणत्या नात्याला किंमत दिलेली आहे? ना भावाच्या, ना बहिणीच्या आणि ना बायकोच्या. अहो, तुम्ही कुठल्याच नात्याशी प्रामाणिक राहिला नाहीत. माझ्या मुलांच्या विरोधात मात्र मी एकही शब्द नाही ऐकून घेणार आणि माझ्या मुलांच्या वाटेला जर जाण्याचा प्रयत्न केला तर मी नाही सोडणार, हे लक्षात ठेवा. त्यांच्यातील आणि मालक साहेबातील जो काही दुरावा आहे तो लवकरच मी तुम्हाला मिटून दाखवेल. तुम्ही नाती तोडणारा असेल, परंतु विसरू नका मी सुद्धा नाती जोडणारी आनंदी आहे, तुटलेली नाती जोडणारी आनंदी आहे, लक्षात ठेवा. तेव्हा लगेच आता विद्याधर हसतो आणि टाळ्या वाजवत म्हणतो की वा 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 आनंदी, मानलंस तुला आता. म्हणजे कालपर्यंत आता भीतीने थरथर कापणारी आनंदी आज मात्र तुम्हाला डोळे दाखवायला लागली. तू मला धमकी देते, मला विद्याधरला धमकी देते. तेव्हा आनंदी घाबरत नसते. आनंदी म्हणते की हो, जेव्हा आईच्या एका मुलावर वेळ येते तेव्हा मात्र एक गाय सुद्धा वाघीण बनत असते. माझ्या मुलांच्या वाटेला जाऊ नका, माझ्या मुलांच्या मनाशी खेळू नका आणि त्यांच्या मनात विष कालू नका, नाहीतर गाठ माझ्याशी असेल. तेव्हा आता हे सर्व ऐकून आता विद्याधर नाटक करतो आणि म्हणतो की अरे 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 चा, घाबरलोच मी आणि खूपच घाबरलो. नाही, पण तुला मानलंच पाहिजे कारण तुझ्यामध्ये तर खूपच ताकद आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा विद्याधरचा खेळ आहे. इथल्या सोंगट्या हे तुझ्या असू शकतात, परंतु राजा मात्र मीच असणार आहे, लक्षात ठेव. ज्या काही मोठ्या मोठ्या बाता तू करतेस त्या सुद्धा मला आता बघायचं आहे की तू हे सर्व करू शकतेस की नाही. तेव्हा आता आनंदी म्हणते की नक्कीच करून दाखवेल आणि माझ्या मुलांच्या वाईटावर अगदी स्वप्नात सुद्धा विचार करायचा नाही, लक्षात ठेव. तेव्हा आता विद्याधर खूपच हसतो आणि म्हणतो की काय तुझी मुलं? कोणती तुझी मुलं आहे? तू बाप आणि मुलं यामधील जी काही दरी आहे ती कधीच मात्र मिटू शकणार नाही, हे लक्षात ठेव. आणि हे लक्षात ठेव. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की ते मी मिटूनच दाखवणार. एक आई म्हणून मात्र आता हे सर्व काही मी मिटून दाखवेल म्हणजे दाखवेलच, हे लक्षात ठेवा. एक आई म्हणून मी काय करू शकते हे मात्र सगळं काही लक्षात ठेवायचं. तेव्हा लगेच आता हा विद्याधर म्हणतो की हो चालतंय आणि लागलं चॅलेंज, तू मात्र तुझ्या मायेचा दिवा लाव आणि मी मात्र सुडाचा असं काहीतरी दिवा लावतो, कारण त्यात म्हणजे तुझ्या दिव्याची वाद सुद्धा सापडणार नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे चॅलेंज मला मान्य आहे, मी मात्र तुमच्या कपटांची अख्खी लंका दहन करून दाखवेल. त्यानंतर मात्र आता इकडे हा पृथ्वीला खूपच राग आलेला असतो. त्याला जे काही अपमान झालेला आहे ते सर्व क्षण आठवतात आणि मात्र जोरजोराने आता हे सर्व मारत असतो. ज्या पंचिंग बॅग आहे तर जोरजोराने मारतो आणि युगंधरचं सगळं काही बोलणं त्याला आठवत असतं. आताच्या आता इथून चालता हो, जे काही त्याला हे सर्व आठवते त्यामुळे मात्र त्याला इतका राग येतो. जोरजोराने मात्र तो आता त्या बॅगवर मारतो आणि माझ्यासाठी काय दगडाचं काळीज आहे, काय म्हणाले एक म्हणजे काहीच कामाचा नाही, अगदी काय बोलले हे सगळं काही आठवून तो जोरात मात्र आता त्या पंचिंग बॅगला मारतो आणि तेवढ्यात तेथून आता दरवाज्यातून आरती जो काही मलम आहे तर तो आनंदीसाठी घेऊन जात असते आणि तेवढ्यात आता त्या पंचिंग बॅगचा जो काही मार आहे तो आरतीच्या तोंडाला लागतो आणि तिच्या हातातील ती काही लेपची बरणी आहे आणि जेव्हा तिला हा मार लागतो तर तिच्या हातातील ती बरणी खाली पडलेली असते. तेव्हा मात्र ती रागाने आता म्हणजे पृथ्वीकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता आरती रागानेच बघत असते तर पृथ्वी म्हणतो की सॉरी. आरती म्हणते की काय रे सॉरी. धावतच मात्र आता आत येते. आरती धावतच येऊन म्हणते की अरे काय चाललं आणि वर सॉरी म्हणतो. दिसत नाही का, डोळे नाहीत का? आता पृथ्वी म्हणतो की हे बघ, माझ्या दरवाजामध्ये मी प्रॅक्टिस करतो, इथे गार्डन मध्ये फिरल्यासारखं काय करते आणि तुला दिसत नाही का? तेव्हा आता आरती म्हणते की प्रत्येक वेळेस हा टोन लावण्याची काही गरज आहे का? आणि ठीक आहे मिस्टर पृथ्वी निंबाळकर, हे घर आहे, तालीम नाही. एवढं मोठं एक काळं धोंड मात्र दारामध्ये कोणी टांगून ठेवतं का? थोडक्यात मी वाचले नाही तर माझं कपाळ फुटलं असतं. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की एक सेकंद, आता मात्र हे माझं घर आहे, माझी रूम आहे आणि ही पंचिंग बॅग सुद्धा माझी आहे, त्यामुळे मी हवं ते करू शकतो. तू मला सांगणारी कोण आहे आणि नक्की तुला काय करायचं आहे? तेव्हा आरती रागानेच म्हणते की तुला काय करायचं म्हणजे? इतका मोठा घोडा झाला तरी सुद्धा अक्कल मात्र 5वीच्या मुलासारखी आहे, गोनपटाशी खेळतोय. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मला काय म्हणालीस की 5वीतील मुलगा? तर आरती म्हणते की हो आहेस. अरे तुझ्या इतक्या वयाच्या मुलाने मात्र काय करायला पाहिजे बरं?
त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं असतं. जरा फॅक्टरीमध्ये जा आणि त्यांच्या बिझनेस मध्ये त्यांना काहीतरी मदत करायची असते. आणि तू मात्र काय करणार? आमचे छोटे मालक येथे रूम मध्ये अगदी रिकामटेकडे बसलेले आहेत. ह्या पंचिंग बॅगशी ढिशूम ढिशूम खेळत बसले. तेव्हा आता पृथ्वी रागाने म्हणतो की काय ग, तू स्वतःला काय समजतेस आणि तुला काय करायचं आहे? म्हणून पृथ्वी रागानेच विचारत असतो. तेव्हा आरती म्हणते की हो, करायचं आहे मला. तुझ्या फालतू खेळामुळे मला लागलेला आहे आणि तिकडे माझा लेप सुद्धा सांडून गेलेला आहे. त्यामुळे मी सांगणार, अख्ख्या घराला ओरडू सांगणार. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो, सांग. आता आरती ओरडायला सुरुवात करते. आणि तू काय? अगं मीच सांगतो, थांब मीच सांगतो. म्हणून पृथ्वी लगेच आता दारात येतो. रामू काका इला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून द्या. तेव्हा आता आरती सुद्धा कमी नसते. आरती आता हट्टी असते. आरती लगेच आता तेथील खुर्चीवर बसते आणि म्हणते की हो ठीक आहे, तुम्हाला हाकलूनच दाखव. आणि मस्त तोऱ्यातच खुर्चीवर बसते. तर पृथ्वी म्हणतो की तू जरा जास्तच ओव्हर चालते आणि बघ मी तुला आत्ताच्या आत्ता येथून हाकलतो की नाही. आणि सुनीता म्हणून आवाज येतो. तर आरती म्हणते की हो बोलव, सगळ्यांना बोलव आणि सगळ्यांना कळून दे. त्या पोरीने कसं पंचिंग पहिलवानला गार करून टाकलं ते. तेव्हा आता लगेच पृथ्वीला आणखीन राग येतो. पृथ्वी म्हणतो की थांब आत्ताच्या आत्ता. आणि तेवढ्याच सुनीताताई धावतच येतात आणि म्हणतात की आरतीताई, अहो तुम्ही इथे काय करतात? आपण आनंदीताईंना भेटूयात. म्हणून सुनीताताई आरतीच्या नावाला हाताला धरून मात्र आता चल म्हणत असतात. आणि तेवढ्यात आरती मात्र पृथ्वीला रागाने म्हणते, या मुलामध्ये संस्कार नावाचा प्रकारच नाही, गर्विष्ठ कुठला. तेव्हा पृथ्वी रागानेच आरतीकडे बघत असतो. आणि ही मुलगी ना माझ्या डोक्यात जाते. म्हणून मात्र पृथ्वीला आणखीनच राग येतो. सुनीताताई आरतीच्या हाताला धरून आनंदीच्या रूम मध्ये घेऊन जातात. आणि तेवढ्यात पृथ्वीला मात्र आता ह्या आरतीचंच बोलणं आठवतं. त्यामुळे तो मात्र आणखीनच जोरजोराने आता ह्या पंचिंग बॅगला मारत असतो. तेव्हा तेच आठवतं की तुझ्यासारख्या मुलाने मात्र कारखान्यामध्ये आपल्या बापाच्या खांद्याला खांदा लावून मदत करायची असते, बिझनेस मध्ये मदत करायची असते. त्याने मात्र तो आणखीन रागावला जातो आणि टेन्शन मध्ये येतो. त्यानंतर इकडे मालक साहेब आपल्या रूम मध्ये बसलेले आहेत, म्हणजे युगंधर. आता आनंदी तेथे दरवाजात येते. मालक साहेब असं म्हणते. तेव्हा युगंधर म्हणतो की हो, ये ना आनंदी ये. आणि विचारतो की काय झालं आनंदी? तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा आता आनंदी असं म्हटल्यानंतर युगंधर म्हणतो की हो बोल ना. आनंदी म्हणते की हे बघा, मला माहिती आहे की तुमच्यात आणि छोट्या मालकामध्ये बोललेलं मी तुम्हाला नाही आवडत, परंतु मला बोलावं लागेलच. तेव्हा युगंधर उठतो. युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, मला त्याविषयी मात्र काहीच बोलायचं नाही. तेव्हा आता तो बाजूला जायला निघतो. परंतु आनंदी म्हणते की मालक साहेब प्लीज फक्त एकदा ऐकून घ्या. तुम्ही पृथ्वीशी फॅक्टरीमध्ये जे काही प्रकारे बोललात ते योग्य नव्हतं. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, तो मात्र फॅक्टरीमध्ये जे काही बदल करायचा म्हणत होता तर ते मात्र मला मान्य नव्हतं. तेव्हा आता आनंदी म्हणते, मालक साहेब तुम्हाला कळतं का, बदल हा फॅक्टरीचा एक मोठा पाया असतो, म्हणजे प्रगतीचा पाया असतो. आणि व्यवसाय वाढण्यासाठी मात्र हा बदल खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा हे ऐकून आता युगंधर आनंदीला म्हणतो. आनंदी म्हणते की मालक साहेब, मला मान्य आहे की त्याने फॅक्टरीमध्ये येण्या अगोदर तुमच्याशी बोलायला पाहिजे होतं आणि त्याने जी काही शिस्त मोडलेली आहे त्यामुळे मात्र डिलिव्हरी लेट झालेली आहेत. परंतु हे बघा, त्याने हे सगळं काही मुद्दामून नाही केलं, नकळत मात्र त्याच्याकडून ही शिस्त मोडली गेली. परंतु हे बघा मालक साहेब, त्याच्या जे काही आयडियाज होत्या ते खरंच खूप चांगले आहेत. पण तुम्ही एकदा तरी मात्र शांत डोक्याने त्याच्या आयडियाज बद्दल आता जर त्याच्याशी बोललात, त्याला प्रेमाने विचारलं आणि हे बघा विचार करून मात्र त्याचं जर काही चुकत असेल तर तुम्ही त्याला हक्काने बोलू शकता. हे बघा मालक साहेब, तुमच्या स्वतःच्या डोक्याने मात्र जे काही तुम्ही स्वतःच्या मुलाला असं फॅक्टरीच्या बाहेर काढतात, त्याचा अपमान करतात, ते बरोबर नाही, चुकतं तुमचं. आणि हे बघा मालक साहेब, तो तुमचा मुलगा आहे, तुम्ही फक्त एकदा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे बघा मालक साहेब, तुमच्या या भांडणामुळे स्वर्गामध्ये समिताताईंना किती त्रास होत असेल याचा तुम्ही एकदा विचार करा. आणि हे बघा मालक साहेब, ही तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याची खरंच खूप चांगली संधी आहे. तेव्हा मात्र आता लगेच युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, आता हा झाला व्यवसाय आणि व्यवसायाला मात्र भावनेत कोणतंही आता म्हणजे मान्य नसतं. आणि येथे फक्त आता या भावनांना विचार नसतो, येथे फक्त व्यावसायिकच विचार करावा लागतो. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, आपण व्यवसायाच्या दृष्टीने मात्र बिझनेसच्या भाषेमध्ये बोलूयात. आज मात्र फॅक्टरीचा जो काही प्रॉफिट आहे तर तो 17% आहे. पण खरं सांगायचं म्हणजे मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. आजपर्यंत मी फॅक्टरीचे जितके काही हिशोब बघितलेले आहेत, जितके हिशोब मी मांडलेले आहेत, परंतु त्या सगळ्यातून मला इतकंच कळत आहे की आता त्या फॅक्टरीच्या हिशोबामध्ये 1% सुद्धा प्रॉफिट झालेलं नाही. आता हे ऐकल्यानंतर युगंधर विचारतो की म्हणजे फॅक्टरीचे जे हिशोब आहे तर ते आनंदी तू करायची का? तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की हो मालक साहेब, आबा जेव्हा फॅक्टरीच्या फाईल्स आहे तर ते घरी घेऊन
यायचे आणि तेव्हा मात्र मी त्यांना हिशोब मांडण्यामध्ये मदत करायचे. व्यावसायिक दृष्टीने जर मात्र विचार केला आणि जर विचार केला म्हणजे सगळ्या प्रॉफिटचा, तर मटेरियलचा जो काही खर्च आहे तो जो काही आता 55% की 60% यांच्या दरम्यान आहे. जे काही आपलं लेबर कॉस्ट आहे ते मात्र आपण विक्रीच्या 12 ते 15% पुढे जाऊन देत नाही. ग्रॉस प्रॉफिट आहे तर ते साधारण 40 ते 50% दरम्यान आहे. वर्किंगच्या दृष्टीने मात्र आपण विचार केला तर आता 7 दिवसांच्या आत मात्र आपण माल गोडाऊन मध्ये नाही ठेवू शकत. आणि हे बघा मालक साहेब, या ज्या काही जुन्या सिस्टीम आहे त्या काही काळ जरी फायदा देत असेल पण त्यांचे तोटे आता जास्तच अडवायला लागलेले आहेत. आणि अगदी खरंच सांगायचं आहे तर मागच्या 5 वर्षाचे हिशोब आहे तर ते तुम्ही काढून बघा, आपण तर 12 ते 17% मध्येच घुटमळतोय. आणि हे बघा मालक साहेब, एकूण वाढीसाठी एक वेगळं वळण येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता जो काही नवीन प्रोजेक्ट आहे त्याबद्दल विचार करायला हवा. तेव्हा पृथ्वीने मात्र आता एक असा भयानक किस्सा आणि कंपनीचं भयानक प्रॉफिट बद्दल सांगितलेलं असतं. त्याने मात्र आता युगंधरचे खरे डोळे उघडतात आणि त्यामुळे मात्र आता ती बरोबर आता युगंधरला समजावते. आता मात्र मला हे असं वाटतं मालक साहेब, पृथ्वीचं जे काही रेडीमेड साडीचे हे प्रोजेक्ट आहे ते मात्र ह्या फॅक्टरीसाठी एक नवीन वळण ठरू शकतं. आणि परत आता हा युगंधर विचारत पडतो तर आनंदी म्हणते की मालक साहेब मला माफ करा, मात्र मी एका मुलाच्या वडिलांच्या याच्यात जर पडत असले, त्यांच्याशी बोलत असते आणि त्यांच्याशी मी इतक्या अधिकाराने बोललेच नसते. आज एका मी बिझनेसमॅनशी बोलते आणि मी फक्त फॅक्टरीच्या प्रॉफिटचा विचार करून बोलते. तेव्हा मात्र आता युगंधर विचार करत असतो तर आता आनंदी विचारते की मालक साहेब काय झालं, तुम्ही गप्प का आहात, ऐकतात ना मी तुम्हाला जे काही सांगते. तेव्हा युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, मला आता एक महत्त्वाचं काम आहे, जा आपण नंतर बोलूयात. तेव्हा आता आनंदी म्हणते की पण मालक साहेब, तेव्हा युगंधर रागाने म्हणतो की हे बघ आनंदी, मी तुला सांगितलं तू जा म्हणून, मी तुला जा म्हणतो ना. तेव्हा आता आनंदी बिचारी आता निघून जाते. तेव्हा युगंधर मात्र विचार करत बसलेला असतो. तो लगेच शिर्केंना फोन करतो आणि शिर्केंना म्हणतो की 5 वर्षाचा जो काही आपला बॅलन्स शीट आहे आणि आता जे काही हे सगळे आत्तापर्यंतचे कंपनीचे हिशोबचे जे फाईल वगैरे आहे ते सगळं काही घेऊन इकडे या घराकडे आत्ताच्या आत्ता. त्यानंतर मात्र आता पृथ्वी तर खूपच सुकलेला असतो, तो विचारात पडलेला असतो आणि तेवढ्यात येते आता हा विष कालवणारा विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो की काय झालं पृथ्वी, अरे देवघरातील सुकलेल्या फुलासारखा तू असं का तोंड वाढून बसला, सगळं ठीक आहे ना. आता पृथ्वी काही बोलत नसतो आणि तो खुर्चीवर जाऊन बसतो. विद्याधर हसतो आणि म्हणतो की आलं लक्षामध्ये. आणखीनच युगंधर विषयी बोलायला सुरुवात करतो की काय रे पृथ्वी, अरे तू तर फॅक्टरीमध्ये गेला होता आणि तेथे मात्र आता युगंधरने तुला मात्र पायाशी तुडवलं, तुझा अपमान केला. आणि हे बघ पृथ्वी जाऊन दे, अरे तो तुझा बाप आहे, तो माणूस जरी असला ना त्याचं काळीज मात्र दगडाचं आहे. मी तुला काय सांगितलं होतं, येथे कंपनीत जा आणि शिर्केंना भेट. तू जर दादाला भेटणार असेल हे मला माहिती असतं तर मी तुला अगोदर जाऊन दिलं नसतं. मला माहिती होतं की तेथे जाऊन तुझा फक्त अपमान होणार आहे, कारण तुझ्या बापाचा स्वभाव मला माहिती आहे, तो आयुष्यामध्ये कधीच कुणाला पुढे जाऊन देत नसतो. आणि हे बघ, अरे आम्ही दोघं तर सख्खे भाऊ आहोत, एकाच आईच्या पोटाला जन्माला आलेलो, पण त्याने मात्र मला आयुष्यामध्ये कधी पुढे येऊनच दिलं नाही. म्हणून आता पृथ्वीच्या मनात आणखीन युगंधर विषयी विष कालवण्याचा प्रयत्न करतो. तसाच मात्र तो तुझ्याशी वागेल, तुला कधीही मानवर करून तो देणारच नाही. तो माणूस खरंच खूप मोठा भित्र आहे, त्याला सतत असंच वाटत असतं कोणीतरी येईल आणि माझी गादी हिसकावून घेईल आणि मग तो स्वतःचा सक्का पोरगा का असाना. तेव्हा आता पृथ्वी हे सर्व काही ऐकतो आणि जायला निघतो. तर विद्याधर म्हणतो की पृथ्वी थांब, हे बघ पृथ्वी, तो काही तुझा बिझनेस प्लॅन आहे तो मला सांग आणि तुझा बिझनेस तुला उभं करण्यासाठी जेवढा काही पैसा लागेल तो मी तुला देतो. फक्त बोल तुला किती पैसे हवे आहेत, तू फक्त मला आकडा सांग, मी तुला सगळे काही पैसे देतो. त्यानंतर आनंदी मात्र किचन मध्ये येते. सुनीताताई विचारतात की आनंदताई, मालक साहेबांनी तुमचं बोलणं ऐकलं का आणि ते नक्की काय म्हणाले. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेबांनी सगळं काही ऐकून तर घेतलं पण ते मात्र काही बोलले नाहीत, उलट मात्र त्यांनी मला रूम मधून बाहेर जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे ह्या सगळ्याचं मात्र मला जास्त टेन्शन यायला लागलेलं आहे. आणि तेवढ्यात आता लगेच आनंदी बोलतच आतमध्ये येतो. तर आनंदीला युगंधर म्हणतो की आनंदी. तेव्हा आनंदी म्हणते की काय झालं मालक साहेब, काही बोलायचं होतं का. तेव्हा आता आनंदी म्हणते की हो बोला, तुम्हाला काही हवं होतं का, चहा कॉफी वगैरे. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की नाही नको, मला चहा कॉफी वगैरे काही नको. आणि तेव्हा आता युगंधर अगदी नकळतच बोलत असतो, थोडासा कावरा बावरा होतो, कारण आता त्याला पृथ्वीशी बोलायचं असतं. आणि तो आनंदीला म्हणतो की तू पृथ्वीला सांग मला फोन करण्यासाठी. तेव्हा आनंदीचा चेहरा लगेच खुलतो आणि त्याच्याशी मला मात्र त्याच्या नवीन बिझनेस आयडिया बद्दल बोलायचं आहे.
असे म्हणतो. तेव्हा आता आनंदी लगेच खुश होते. युगंधर जायला निघतो. तेव्हा आनंदी आता मुद्दाम म्हणते की मी कशाला फोन करायला सांगू, मी काही तुमची मॅनेजर आहे का, तुम्ही स्वतः फोन करा. तेव्हा आता युगंधर म्हणतो की मी त्याचा बाप आहे आणि ह्या फॅक्टरीचा मालक आहे आणि मालक कधी फोन करत नसतो. आनंदी म्हणते की हो का, मग जेव्हा त्याला फॅक्टरीमधून तुम्ही डापरलं होतं, एक बाप म्हणून डापरलं होतं, एक बॉस म्हणून, नक्की कशामुळे, त्यामुळे तुम्ही आता बाप म्हणून त्यांना फोन करा आणि हो फोन केल्यानंतर सॉरी सुद्धा बोला. तेव्हा आता युगंधर म्हणतो की काय बोलते, सॉरी आणि मी सॉरी बोलायचं. तेव्हा आनंदी हो असं म्हणते. तर युगंधर म्हणतो की युगंधर निंबाळकरच्या डिक्शनरी मध्ये सॉरी हा शब्दच नसतो. तेव्हा आनंदी म्हणते की मग तुमची डिक्शनरी आहे तर ती अपडेट करा. तेव्हा युगंधर म्हणतो की म्हणजे काय, तर आनंदी म्हणते की म्हणजे तुमची डिक्शनरी आहे तर ती सुधारा. तेव्हा युगंधर म्हणतो की माझ्या मुलाला मी सॉरी म्हणायचं का. तेव्हा आनंदी म्हणते की हो, सॉरी म्हणण्याने कोणी कमी होत नसतं आणि पृथ्वी तुमचाच मुलगा आहे आणि चला लवकरात लवकर त्याला फोन करा, मी आहेच तुमच्या सोबत. तेव्हा आता युगंधर आनंदीकडे अगदी एकटक बघत असतो. आता युगंधर म्हणतो की कमाल आहे एका बाईची, कारण बाहेर सगळीकडे माझी हुकुमशाही चालते आणि इथे मात्र हिची हुकुमशाही चालायला लागली. तेव्हा आता आनंदीला हसू येत असतं. आनंदी हसतच म्हणते की हो फोन लावा. तेव्हा युगंधर तिच्याकडे बघत म्हणतो की हो लावतोय. तेव्हा आनंदी आपल्या मनात खूप खुश होते. थँक्यू देवा असं म्हणते आणि आता पृथ्वी खरंच खूप खुश होईल. ह्या कडक शिस्तीच्या मालक साहेबांना सुधारणं सोपं नाही. मी सुद्धा आनंदी आहे, हे सगळं काही मी करून दाखवणारच. तेवढ्यात पृथ्वी आपल्या रूम मध्ये बसलेलाच असतो आणि आता तो फोन घेतो. फोन वाजत असतो आणि बघतो तर काय, आता युगंधर निंबाळकरचा फोन असतो. तेव्हा तो रागाने फोन कट करतो. तेव्हा आनंदी म्हणते की पुन्हा लावा, फोन पुन्हा करा. युगंधर पुन्हा फोन लावतो. शेवटी आता हा फोन कशाला करत असेल परत म्हणून मात्र आता युगंधर फोन आता करतच असतो. तर पृथ्वी आता फोन उचलतो आणि म्हणतो की बोला युगंधर निंबाळकर साहेब, काय झालं बोला ना, आणि आता कशासाठी फोन केला, फॅक्टरीमध्ये झाला तेवढा अपमान पुरे नव्हता का, अजून काही कसर तुम्हाला भरून काढायची आहे. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे बघ पृथ्वी, आज दुपारी जे काही झालेलं आहे ते मनाला लावून घेऊ नकोस, विसरून जा. मला तुझ्या बिझनेस प्लॅन विषयी आता तुझ्याशी बोलायचं आहे, मला बघायचं आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता पृथ्वी एकदम शॉकच होतो, उठून उभा राहतो आणि म्हणतो की काय बोलता. तर युगंधर म्हणतो की मी तुला दुपारपर्यंत वेळ देतो, तुला जी काही तयारी करायची आहे, जे काही तुझं प्रेझेंटेशन आहे, जे काही तुला म्हणजे तुझ्या प्रोजेक्ट बद्दल फोटो आहे, ते सगळे तयारी करून माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला दुपारी भेट. हे बघ आपण त्या बाबतीत आता म्हणजे शांतपणे बसून बोलूयात ऑफिसमध्ये आणि तुझे फॅक्टरीच्या बाबतीत जे काही नवीन प्लॅन असतील सगळं तुम्हाला पटवून दे, आपण त्यावर विचार करू. आता मात्र पृथ्वी इतका खुश होतो. त्यानंतर मात्र आता आनंदी म्हणते की सॉरी बोला. तेव्हा लगेच आता युगंधर म्हणतो की हे बघ पृथ्वी, आता दुपारी जे काही मी तुला कामगारांच्या समोर बोललो त्याबद्दल, तेव्हा आता युगंधर अगदी बोलत नसतो. आनंदी म्हणते की हो बोला. तर लगेच आता हा युगंधर म्हणतो की त्याबद्दल सॉरी. पृथ्वीला आनंद होतो. पृथ्वी विचारतो की काय म्हणाला. युगंधर म्हणतो की काय रे, तुला पोहोचलं नाहीत का मी काय म्हटलो ते. आता आनंदी हळूच म्हणते की मालक साहेब शांतपणे बोला. तेव्हा युगंधर शांतपणे म्हणतो की मी तुला सॉरी म्हटलो, ते तुला पोहोचलं नाही का. तेव्हा आता पृथ्वी फक्त हो करतो, कारण तो एकदम शॉकच झालेला असतो, कारण आज बाबा इतकं प्रेमाने बोलले आणि ते पण चक्क आपली माफी मागितली. फोन ठेवल्यानंतर आता पृथ्वी स्वतःला विचारतो की मिस्टर युगंधर निंबाळकर आज चक्क मला सॉरी म्हणाले. त्या माणसाने कधी कोणाच्या समोर आपली मान झुकवली नाही. तो माणूस आज चक्क मला माझी माफी मागतो. काहीतरी गोष्ट त्याला चमत्कार झाल्यासारखीच वाटते. तो स्वतःशी खूप खुश होतो. त्यानंतर किचन मध्ये आता युगंधर फोन ठेवल्यानंतर आनंदीला विचारतो की झालं का, तुझं समाधान झालं का. आनंदी म्हणते की थँक्यू मालक साहेब, माझे आबा नेहमी मला म्हणतात त्यातील सगळ्या कुलपांची चावी असते, तर ती चावी योग्य वेळी वापरता आली पाहिजे. आज मात्र तुम्ही छोट्या मालकांना फोन करून खूप मोठी गोष्ट केली. युगंधर म्हणतो की खरं तर आनंदी थँक्यू तर मी अगदी तुला म्हटलं पाहिजे, तुझ्यामुळे मात्र मी आणि माझा मुलगा जवळ आलो. मी तुझ्यामुळे एकत्र येणार आहोत आणि आतापर्यंतच्या निंबाळकरांच्या घरामध्ये कधीच घडलं नव्हतं. आज मात्र तुझ्यामुळे ते सर्व घडत आहे, त्यामुळे ह्या सगळ्याचं श्रेय तुला आहे. तेव्हा युगंधर आनंदीवर खूपच खुश असतो आणि आनंदी सुद्धा युगंधरवर खूपच खुश आहे. ती सुद्धा खूपच खुश होते. तेवढ्यात मात्र शिर्केंचा फोन येतो. आता युगंधर फोन उचलतो आणि शिर्के काम झालं का, ठीक आहे मी लगेच येतो. आणि तेवढ्यात मात्र आता हे युगंधरला माहिती झालेलं असतं की आता ह्या विद्याधरने का आता कुकरचा ब्लास्ट केलेला आहे म्हणून. आणि समोरून मात्र आता तोऱ्याचा छत्री वगैरे घेऊन विद्याधर जात असतो. युगंधर किचन मधून त्याला बघतोय आणि आता युगंधर लगेच त्याच्याकडे बघतो आणि आनंदीने म्हणतो की चल आनंदी, मी तुला तुझं दिवाळीचं गिफ्ट दाखवतो. आनंदी म्हणते की काय झालं, दिवाळी गिफ्ट आणि ते पण आता. तेवढ्यात मात्र तो आनंदीला घेऊन बाहेर येतो. तेव्हा आनंदी आणि युगंधर दोघंही बाहेरच येतात आणि ह्यावेळेस विद्याधर त्याच्या गाडीजवळ येतो. तोऱ्यातच मात्र जेव्हा तो गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीमध्ये बसणार तोच आता गाडीचा खूप मोठा स्फोट होतो. आता
आता गाडीचा स्फोट झाल्या क्षणी आता हा विद्याधर त्यामध्ये पूर्णपणे होरपळला जातो आणि आनंदी हे सगळं काही बघून खूपच घाबरते आणि ती लगेच मात्र आता युगंधरच्या खांद्यावर डोकं ठेवून आता लपते. तिला धक्काच बसलेला असतो आणि हा विद्याधर मात्र आता ह्या गाडीच्या स्फोटामध्ये होरपळून खाली पडतो. गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली असते. आता विद्याधर तोंडावर पडलेला असतो, पूर्णपणे भाजलेला असतो आणि उठून बघतो तर काय त्याची गाडी पूर्णपणे जळून गेलेली असते. आणि युगंधर रागाने मात्र हे सर्व काही आता विद्याधरकडे बघत असतो. आनंदी अजूनपर्यंत ती तोंड दडूनच बसलेली असते. मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता युगंधर आणि आनंदी विद्याधरच्या जवळ येतात. विद्याधर आता उठून उभा राहतो, अंगावर छत्री वगैरे घेतो आणि बघत असतो. तेव्हा युगंधर त्याला म्हणतो की हे बघ, तू जो काही कुकरचा ब्लास्ट केलेला आहे तो कुणाच्या लक्षात येणार नाही असं तुला वाटलं असेल. यापुढे मात्र तू आनंदीच्या सावलीला जरी त्रास दिला तर यापुढे मात्र आता हा जो काही गाडीचा झालेला कोळसा आहे सगळं काही कोळसा समोर आणायचा आणि शेवटी तुझा अंत त्यावेळेस मात्र यापेक्षा सुद्धा भयानक असणार आहे, हे लक्षात ठेव. आणि तेवढ्यात मात्र आता पोलिसांच्या गाडीचा जोरजोराने हॉर्न येतो. तेव्हा आता सगळेजण बाहेर येतात. पोलीस नक्की कशाला आले असतील आणि तेवढ्यात पोलीस वगैरे सगळेजण आतमध्ये येतात. शिल्पा विचारते की आपल्या घरात पोलीस कशासाठी आलेत. युगंधर मात्र तिथे बसलेला असतो. तेवढ्यात विद्याधर आत येतो. विद्याधर आतमध्ये येऊन म्हणतो की पोलिसांना मी बोलवलेलं आहे कारण ह्या नराधमाने माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता. युगंधरकडे बोट करत म्हणतो आणि इन्स्पेक्टर ह्या गुन्हेगाराला मात्र अटक करा असे सगळ्यांच्या समोर म्हणतो. तेव्हा आता युगंधर तोऱ्यातच विद्याधरकडे बघत असतो. कारण युगंधरनेच मात्र आता पोलिसांना बोलावलेला आहे आणि कुकरचा जो काही ब्लास्ट करून आनंदीला त्रास देण्याचा आणि मारण्याचा जो काही प्लॅन केलेला आहे त्या बाबतीत मात्र आता हे पोलीस आहे तर ते विद्याधरलाच मात्र घेऊन जाणार असतात आणि विद्याधरलाच मात्र धडा शिकवणार असतात. हे अगदी बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.